श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय खास माहिती तुम्हाला सांगत आहे आणि अतिशय छोटी माहिती आहे, छोटीसा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. तुमच्याही आयुष्यात जर काही दुःख असतील, काही परेशानी असतील, काही समस्या असतील तर नक्की हा उपाय, आजचा जो उपाय आहे तो खास तुमच्यासाठी आहे. तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे. उपाय कुठला आहे, कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे, सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे जे कोणी ताईदादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक पूजेचं नारळ लागणार आहे. बाकी दुसरं काहीच नाही, कुठला खर्च नाही. फक्त एक पूजेचं नारळ तुम्हाला घरी आणायचं आहे, किंवा मग तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही पूजेच्या दुकानावरून ते नारळ घेऊ शकता. फक्त या उपायासाठी एक पूजेचं नारळ लागणार आहे. आता उपाय कोणी करायचा, तर कोणी पण करू शकतं. घरातील स्त्री, पुरुष, मुलं किंवा कॉलेजला जे जातात त्यांनी, किंवा काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहे सर्वांनी, कोणीही हा उपाय करू शकतं. केव्हा करायचा, तर तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तोपर्यंत. पण संध्याकाळी 8च्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळपासून तुम्ही केव्हाही उपाय केला तरी चालेल. मग आता हा उपाय काय करायचा, पूजा करायची, किती वेळ लागणार, तर बिलकुल नाही, याला वेळ लागणार नाही. कुठली सेवा म्हणजे पूजा करायची नाही आहे, कुठले मंत्र जाप करायचं नाही आहे. अगदी 5 मिनिटाची सेवा आहे, ते तुम्ही सहजच करू शकता. आणि ही पूजा कशासाठी करायची, तर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, किंवा मग कर्ज असेल, कर्ज नील होण्यासाठी, किंवा समस्या दूर होण्यासाठी, पैशा संबंधित काही अडचणी आहे, किंवा मग घरामध्ये कटकटी आहे या संबंधित, मुलांच्या शिक्षणाबाबतीत, किंवा जे मुलं कॉलेजमध्ये जातात त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल त्यांच्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपाय जो आहे ना, तो जास्तीत जास्त आजारासाठी खूप प्रभावी उपाय आहे. ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, किंवा मग सतत कटकटी असतील, त्यांच्यासाठी हा उपाय खूप खूप महत्त्वाचा आहे. बघा, आजारपण जर असेल ना, तर नक्की हा उपाय करून बघा. तुम्हाला काही दिवसातच अनुभव येणार. भरपूर ताईदादांनी याचे अनुभव घेतले आहे. आता तुम्ही सुद्धा एक वेळा अनुभव घेऊन बघा. आता महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर एक नारळ घ्यायचा आहे. जे आपण पूजेला वापरतो ना, ते नारळ घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये असं नारळ ठेवायचं आहे. दोन्ही हातामध्ये नारळ ठेवल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलून, तुमच्या काय समस्या असतील त्या समस्या, मग कर्जा संबंधित असो, पैशा संबंधित असो, तुमच्या घरामध्ये कटकटी संबंधित असो, किंवा मग तुमच्या आजारपणाविषयी असो, कुठलीही समस्या असो तुम्हाला बोलायची आहे. आणि एका मंदिरामध्ये जायचं, केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा. जर केंद्र, मठ जवळ नसेल तर भोलेबाबाच्या मंदिरामध्ये जा, शंकराच्या मंदिरामध्ये जा, किंवा मग मारुतीच्या मंदिरामध्ये जा. हे असं कुठलंच गाव नाही जिथं हनुमानजीचं मंदिर नाही. प्रत्येक ठिकाणी हे मारुती रायाचं मंदिर आहेच, आणि भोलेनाथाचं सुद्धा मंदिर आहे. तर तुम्हाला दोन्हीही मंदिरामध्ये, जर तुम्हाला केंद्रात जाणं जमत असेल तर केंद्रात जा, नसेल जमत तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा, ते सुद्धा नसेल जमत तर हनुमानजीच्या मंदिरामध्ये जा, ते सुद्धा नसेल जमत तर मग गणपती महाराजच्या मंदिरावर जा. तुम्हाला यापैकी एक तरी मंदिर मिळणारच. असं कुठलंच गाव नाही की ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही. तुम्हाला यापैकी कुठल्याही एका मंदिरामध्ये जायचं आहे. ते जे नारळ आहे, तुम्ही जे घेतलेलं आहे, इच्छा बोललेली आहे, ते नारळ देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. मग महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तर तिथं चरणी अर्पण करा, म्हणजेच खाली ठेवा. महादेवाची पिंड असते आणि त्या पिंडीवर ठेवता, तर त्या पिंडीवर नका ठेवू. जसं वजन तुम्हाला होतं तसं बाबाला सुद्धा होतं. म्हणून तुम्ही स्पर्श करा आणि खाली जमिनीवर ते नारळ ठेवा. नंतर जर गणपती महाराजच्या मंदिरामध्ये गेलं तर तिथे चरणाजवळ ठेवा. मारुती रायाच्या मंदिरामध्ये गेले तर तिथं सुद्धा चरणाजवळ ठेवता येतं. आणि मठामध्ये स्वामींजवळ गेले तर तिथं नारळ ठेवण्यासाठी एक वेगळी जागा असते. स्वामींच्या चरणाजवळ ते नारळ ठेवायचं, तुमची इच्छा मागायची. तुम्ही करून बघा, खूप खूप शक्तिशाली असा उपाय आहे.
आणि याचा अनुभव खूप लवकरात लवकर येतो. जी सेवा तुम्ही महिना, सव्वा महिना, 2 महिने करता, अनुभव येत नाही. पण ह्या जो उपाय आहे नारळाचा, तो केल्याने तुम्हाला काही दिवसातच अनुभव यायला सुरुवात होता. म्हणून जर तुम्हाला काही अडचणी, समस्या असतील ना, तर नक्की, नक्की आवर्जून हा उपाय करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.